श्री कृष्ण जन्माष्टमीची दहीहंडी तर तुम्ही पाहिलीच असेल, पण श्री रामनवमीची दहीहंडी तुम्ही कधी पाहिली आहे का? तर जय गजानन माऊली. श्री रामनवमी निमित्त निघालेला श्रींचा राजशाही पालखी सोहळा संपूर्ण गावातून मार्गक्रमण करीत करीत शेवटी संध्याकाळी श्रींच्या मंदिरात येऊन पोहोचला. मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करताबरोबर झळझळीत सोनं सडा कळस दिसत असतो जो वडा असा जोरदार अभंग म्हणून वारकऱ्यांद्वारे सुंदर पावल्या खेळण्यात आल्या. त्यानंतर रिंगण सोहळ्याने या दयदीप्यमान भव्य राजशाही पालखी सोहळ्याची सांगता झाली. रामनवमीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी 5:30 वाजताच मी श्रींच्या मंदिरात आलो, कारण की आज श्रींच्या मंदिरात दहीहंडी आणि गोपालकाला पार पडणार होता. कारण की आपल्या वारकरी संप्रदायात काल्याला अनन्यसाधारण महत्व आहे. असं म्हणतात की हा काल्याचा प्रसाद खाण्याचा सुख वैकुंठात सुद्धा प्राप्त नाही. उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही वात, वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. म्हणजेच की हा काला खाण्याचा जो सौभाग्य आपल्याला पृथ्वी तलावर प्राप्त झाला आहे तो वैकुंठात सुद्धा प्राप्त नाही. त्यानंतर सकाळी 7 वाजता श्रींच्या मंदिरात रामनवमी उत्सवाची दहीहंडी पार पडली. श्री राम जन्मोत्सवाचा असा सुंदर व अनुपम्य सोहळा श्रींच्या मंदिरात पार पडला. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका. आणि अजूनही असे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्याकरिता इंस्टाग्रामवर मला फॉलो करून घ्या आणि युट्यूबवर मला सबस्क्राईब करून घ्या. आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत चिंता राहीन भय. बोलो गजानन महाराज की जय. जय श्रीराम.